Hello everyone, welcome back to the class of physics by Amol sir, the finest and the easiest way to learn the concept of physics in this lecture. So dear student, in this lecture we are going to start the new topic of rotational dynamics. That means conical pendulum. You know what is meant by conical pendulum? This is the arrangement of simple pendulum. Okay. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला कोनिकल पेंडुलमचा स्टडी करायचा. मग कोनिकल पेंडुलम कशावरती डिपेंड आहे? तर कोनिकल पेंडुलम हा सिंपल पेंडुलमच्या अरेंजमेंटवरती डिपेंड असणारी जी प्रोसेस असेल तर त्या प्रोसेसला आपण कोनिकल पेंडुलम म्हणतो. मग आजच्या लेक्चरमध्ये सिंपल पेंडुलम म्हणजे काय आणि कोनिकल पेंडुलम म्हणजे काय या दोघांचा जो डिफरन्स असेल तर त्या डिफरन्सचा स्टडी करायचा आहे. त्यानंतर सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम हे आपल्याला प्रॅक्टिकली या ठिकाणी अंडरस्टँड करायचे. त्यानंतर कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन असेल, कोनिकल पेंडुलमची कन्सेप्ट असेल, त्यानंतर कोनिकल पेंडुलम मध्ये असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी, टाइम ऑफ पिरियड आणि त्याच्यातली जी फ्रिक्वेन्सी असेल तर त्या फ्रिक्वेन्सी सुद्धा आपल्याला आज ह्या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये त्यांचं डेरिव्हेशन शो करायचं. म्हणजे ही जी होल थिंग्स असतील तर त्या थिंग्सचा स्टडी आपल्याला कोनिकल पेंडुलम मध्ये करायचं. मग आपल्याला कोनिकल पेंडुलमचे जे अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, पिरियड असेल आणि फ्रिक्वेन्सी असेल तर ते तीनही डेरिव्हेशन सॉल्व्ह करण्याआधी आपल्याला कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन असेल, त्याची जी कन्सेप्ट असेल तर ती व्यवस्थित अंडरस्टँड करायची. मग आपल्याला एकदम सिंपलची डेफिनेशन दिलेली असेल कोनिकल पेंडुलमची. दिस इज द डेफिनेशन ऑफ कोनिकल पेंडुलम. नाउ an arrangement of a simple pendulum in which it performs horizontal circular motion with a constant speed and describe a cone in a space is called as conical pendulum. This is the simple definition of conical pendulum. मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डेफिनेशन दिले तर डेफिनेशन मध्ये काय म्हटलेले की कोनिकल पेंडुलमची ही जी प्रोसेस असेल तर ती प्रोसेस आपल्याला सिंपल पेंडुलमच्या अरेंजमेंट पासून मिळते. जर त्या सिंपल पेंडुलमने जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म केली विथ अ कॉन्स्टंट स्पीड आणि त्या पेंडुलमने जर एका कोनला जर डिस्क्राइब केलं तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. ओके, म्हणजे ही सिंपल डेफिनेशन असेल कोनिकल पेंडुलमची. मग कोनिकल पेंडुलम मध्ये काय म्हटले की सिंपल पेंडुलमने जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केली विथ अ कॉन्स्टंट स्पीड आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना त्याने जर एका कोनला जर डिस्क्राइब केलं तर त्या पेंडुलमला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. ओके, ही असेल डेफिनेशन कोनिकल पेंडुलमची. मग आपल्याला कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम असेल तर दोघांचा आपल्याला प्रॅक्टिकली ह्या ठिकाणी स्टडी करायचं. ओके, मग सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला सिंपल पेंडुलमचा प्रॅक्टिकल अंडरस्टँड करायचे. त्यानंतर कोनिकल पेंडुलमचं जे प्रॅक्टिकल असेल तर ते आपण ह्याच ठिकाणी अंडरस्टँड करणार. मग हा जो असेल तर हा एक स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगच्या अनादर एंडला मी एक बॉब त्या ठिकाणी फिट करून दिलेला आहे, त्याला अटॅच करून दिलाय. ओके, दिस इज अ स्ट्रिंग आणि स्ट्रिंगच्या अनादर एंडला एक बॉब मी त्या ठिकाणी फिक्स करून दिलाय. आणि हा जो स्ट्रिंगचा अनादर एंड असेल तर त्या अनादर एंडला मी एका फिक्स सपोर्टला अटॅच करून दिलाय, म्हणजे रिजिड सपोर्टला. जस्ट लाईक दिस, हा जो माझा फिंगर असेल तर हा फिंगर म्हणजे एक रिजिड सपोर्ट असेल. मग हा जो बॉब असेल तर हा बॉब ह्या ठिकाणी रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे त्याच्या सेंटर पोझिशनला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोशन नाही. जर त्याच्यामध्ये जर मोशन नसेल तर तो त्या ठिकाणी सिंपल पेंडुलम आहे का कोनिकल पेंडुलम आहे याचा आपण त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग करू शकत नाही. मग जेव्हा हा रेस्ट पोझिशनला होता तर त्या बॉबला मी राईट साइडला डिस्प्लेस करून दिलं. ओके, मग ह्या बॉबला जर मी राईट साइडला डिस्प्लेस करून दिलं तर राईट साइडला डिस्प्लेस केल्यानंतर त्या बॉबला मी रिलीज करून दिलं आणि रिलीज करून दिल्यानंतर त्याच्यामध्ये कुठली तरी पर्टिक्युलर मोशन आली. आता ही जी मोशन असेल तर ही मोशन टू अँड फ्रो मोशन असेल. जर तो पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट जर टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू करत असेल म्हणजे तो पार्टिकल किंवा तो ऑब्जेक्ट ऑसिलेशन होतोय. जर त्याच्यामध्ये जर ऑसिलेशन असतील तर ऑसिलेशन देणारा जो पेंडुलम असेल तर त्या पेंडुलमला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. कारण की हा जो बॉब असेल, हा जो पेंडुलम आहे तर हा टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू करतोय. म्हणजे टू म्हणजे काय बरं, पुढे जाणे आणि फ्रो म्हणजे मागे येणे. जर एखाद्या वस्तूमध्ये किंवा एखाद्या बॉब मध्ये जर टू अँड फ्रो मोशन असेल तर टू अँड फ्रो मोशन असताना तो पेंडुलम ऑसिलेशन देतोय, तो बॉब ऑसिलेशन देतोय. जर त्याच्यामध्ये जर ऑसिलेशन असेल तर त्या पेंडुलमला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. कोणता पेंडुलम? सिंपल पेंडुलम. जसं की तुम्ही ह्या ठिकाणी बघत आहात की हा जो बॉब असेल, हा जो पेंडुलम असेल तर हा फक्त पुढे जातो आणि मागे येतोय, म्हणजे तो टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू करतोय. जर तो टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू करत असेल तर त्याच्यामध्ये ऑसिलेशन असेल. जर त्याच्यामध्ये ऑसिलेशन असेल तर त्या पेंडुलमला आपण म्हणतो सिंपल पेंडुलम. आणि त्याच सिंपल पेंडुलमच्या बेसिसवरती डिपेंड असणारा जो अनादर पेंडुलम असेल तर तो म्हणजे कोनिकल पेंडुलम.
सिंपल पेंडुलम पेक्षा कोनिकल पेंडुलमची जी प्रोसेस असेल तर ती थोडी वेगळी असेल. ओके, मग आपल्याला त्याच सिंपल पेंडुलमच्या हेल्पने आता आपल्याला कोनिकल पेंडुलमचा स्टडी करायचा आहे. प्रॅक्टिकल आपल्याला ह्या ठिकाणी ऑब्झर्व करायचे किंवा प्रॅक्टिकलचा आपल्याला ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल परफॉर्म करून बघायचे. मग मगाशी आपण बघितलं की हाच पेंडुलम ह्याच बॉबने आपल्याला त्या ठिकाणी टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू केली, म्हणजे ते ऑसिलेशन दिले. ऑसिलेशन जर देत असेल तो पेंडुलम तर आपण त्याला सिंपल पेंडुलम म्हणतो. आता आपल्याला कोनिकल पेंडुलम ह्या ठिकाणी प्रॅक्टिकल करून बघायचे. म्हणजे कोनिकल पेंडुलम जर त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल विथ अ कॉन्स्टंट स्पीड आणि तो जर एका कोनला जर डिस्क्राइब करत असेल तर आपण त्याला कोनिकल पेंडुलम म्हणतो. ओके, मग हा बॉब असेल, बॉब एका स्ट्रिंगला अटॅच करून दिला आणि स्ट्रिंगचा अनादर एंड मी माझ्या फिंगरला म्हणजे रिजिड सपोर्टला दिली. ओके, त्यानंतर ह्या पेंडुलमला मी डिस्प्लेस केलं असेल, डिस्प्लेस केल्यानंतर त्याच्यात मला मोशन आले. ओके, आधीची जी प्रोसेस होती तर त्या प्रोसेसपेक्षा ही जी प्रोसेस असेल तर थोडी डिफरंट असेल, वेगळी असेल ती. म्हणजे आधी पूर्वी आपण जे प्रॅक्टिकल करून बघितलं तर त्या प्रॅक्टिकलमध्ये ह्याच पेंडुलमने आपल्याला टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू करताना दिसला, म्हणजे तो ऑसिलेशन देत होता. त्याच्यामध्ये सिंपल पेंडुलम बघितला. आता हा जो पेंडुलम असेल तर हा पेंडुलम एक्झॅक्टली ह्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. जर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्यातला स्पीड हा कॉन्स्टंट स्पीड आहे. जर तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत असेल विथ कॉन्स्टंट स्पीडने तर तो ह्या ठिकाणी एका कोनला पर्टिक्युलर कोनला डिस्क्राइब करतोय. ओके, म्हणजे हे जे स्ट्रक्चर असेल हा जो जेव्हा फिरत असेल तर तो एका कोनला डिस्क्राइब करतोय. जर तो एका कोनला जर डिस्क्राइब करत असेल तर त्याच्यातला जो प्रोसेस असेल तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो कोनिकल पेंडुलम. जस्ट लाईक दिस. एकदा परत हे जे प्रॅक्टिकल असेल तर ते प्रॅक्टिकल व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या, त्याचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित करून घ्या. आता हा जो पेंडुलम मूव्ह होतोय त्याच्यातली जी मोशन असेल तर ती मोशन असेल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आणि विथ कॉन्स्टंट स्पीड आणि एका कोनला डिस्क्राइब सुद्धा करतोय तो, तर आपण त्याला म्हणतोय कोनिकल पेंडुलम. ओके, ही जी प्रोसेस असेल किंवा हे जे हा जो पेंडुलम जे परफॉर्म करतोय तर आपण त्याला म्हणतोय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड अँड डिस्क्राइब अ कोन, म्हणजे हा कोनिकल पेंडुलम असेल. ओके, मग आपण दोन्ही प्रॅक्टिकल्स मध्ये सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलमची कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड केली. ओके, मग सिंपल पेंडुलम मध्ये त्याच पेंडुलमने टू अँड फ्रो मोशन कंटिन्यू केली, म्हणजे त्याने ऑसिलेशन दिले. जर तो ऑसिलेशन देत असेल तर आपण त्याला सिंपल पेंडुलम म्हणतो. त्याच्यानंतर कोनिकल पेंडुलमने आपल्याला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म केली विथ अ कॉन्स्टंट स्पीड आणि त्याने एका कोनला डिस्क्राइब सुद्धा केलं, म्हणजे आपण त्याला म्हणतो कोनिकल पेंडुलम. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी इझिली सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलमची कन्सेप्ट अंडरस्टँड झाली असेल. मग या ठिकाणी बघा, आता आपण डायग्रामच्या फॉर्म मध्ये सिंपल पेंडुलमचं जी कन्सेप्ट असेल तर ती रिपीट करून घेऊ किंवा अंडरस्टँड करून. हा असेल रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्टला स्ट्रिंग दिला आणि स्ट्रिंगचा अनदर एंडला मी बॉब दिला. ओके, बॉब हा रेस्ट पोझिशनला होता, म्हणजे तो सेंटरला होता. त्यानंतर त्या बॉबला मी पॉइंट ऑफ व्ह्यूला म्हणजे राईट साइडला डिस्प्लेस करून दिलं. ओके, मग जस्ट लाईक दिस हा स्ट्रिंग आता तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर हा बॉब मी पॉइंट ऑफ व्ह्यूला नेला, पॉइंट ऑफ व्ह्यूला नंतर त्याला मी रिलीज करून दिला. तो रिलीज केल्यानंतर तो पॉइंट ऑफ व्ह्यू पासून सरळ पॉइंट ऑफ बी ला गेला, म्हणजे तो बॉब आता ए पासून बी ला गेला. म्हणजे तो जेव्हा ए पासून बी ला आला तर त्याच्यातली मोशन होती ही टू मोशन. ओके, मग तो पॉइंट ऑफ ए पासून पॉइंट ऑफ बी ला गेला, म्हणजे तो पॉइंट ऑफ बी ला थांबणार नाही, परत तो पॉइंट ऑफ बी पासून कुठे गेला, परत पॉइंट ऑफ ए ला गेला. मग तो आधी पॉइंट ऑफ ए पासून बी ला आला, म्हणजे त्याच्यातली टू मोशन ही टू मोशन होती. तो परत पॉइंट ऑफ बी पासून पॉइंट ऑफ ए ला गेला तर त्याच्यातली मोशन होती फ्रो मोशन. जर त्या पेंडुलम मध्ये जर टू अँड फ्रो मोशन असेल म्हणजे तो ऑसिलेशन देतोय. जर तो ऑसिलेशन देत असेल तर आपण त्याला सिंपल पेंडुलम म्हणतो. म्हणजे ऍक्च्युअली टू अँड फ्रो मोशन मध्ये असलेला जो पेंडुलम असेल तर त्या पेंडुलमला आपण सिंपल पेंडुलम म्हणतो. आणि या सिंपल पेंडुलमच्या बेसिसवरती डिपेंड असणारा जो आपला सेकंड पेंडुलम असेल तर तो म्हणजे कोनिकल पेंडुलम. ओके, मग आता आपला जे कोनिकल पेंडुलम असेल तर त्या कोनिकल पेंडुलमचं आता आपल्याला डायग्राम अंडरस्टँड करायची. त्या पेंडुलमवरती ऍक्ट होणारे जे डिफरंट जे डायनामिक्स असतील तर त्या डायनामिक्सच्या बेसिसने आपल्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. ओके, मग या ठिकाणी बघा, हा असेल रिजिड सपोर्ट. रिजिड सपोर्ट ज्याला आपण फिक्स सपोर्ट म्हणतो. रिजिड सपोर्ट. ह्या रिजिड सपोर्टला ह्या ठिकाणी एक स्ट्रिंग दिलेला आहे, जस्ट लाईक दिस. हा स्ट्रिंग असेल आणि स्ट्रिंगच्या अनादर एंडला मी एक बॉब फिट केलेला आहे. मग जेव्हा तो बॉब रेस्ट पोझिशनला असेल तर तो सेंटरला असेल, त्याला मी सिने रिप्रेझेंट करून दिलं. त्यानंतर ह्या बॉबला मी डिस्प्लेस केलं आणि पॉइंट ऑफ ए ला नेलं. ओके, ह्या बॉबला मी डिस्प्लेस करून पॉइंट ऑफ ए ला नेलं. आता जेव्हा हा बॉब पॉइंट ऑफ सी पासून पॉइंट ऑफ ए ला गेला असेल तर त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठलं तरी एक डिस्टन्स बघायला मिळते, एक लाईन बघायला मिळते. मग पॉइंट ऑफ सी पासून तर पॉइंट ऑफ ए पर्यंत आपण जी लाईन ड्रॉ करतोय तर आपण त्याला रेडियस आर म्हणतोय.
द लाईन जॉईनिंग बिटवीन द सेंटर अँड द पोझिशन ऑफ द पार्टिकल इज कॉल्ड ॲज रेडियस. ओके, त्यानंतर या रिजिड सपोर्ट पासून तर ह्या पॉइंट ऑफ ए पर्यंत जी स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंगची लेंथ असेल एल. ओके, मग जेव्हा हा पॉइंट ऑफ सी पासून पेंडुलम मी किंवा हा बॉब मी डिस्प्लेस केला पॉइंट ऑफ सी पासून तर पॉइंट ऑफ ए पर्यंत, तर या ठिकाणी अँगल मिळतोय आपल्याला थीटा अँगल. ओके, मग हा पेंडुलम पॉइंट ऑफ ए ला नेला. ऑब्विसली जो बॉब असेल तर त्या बॉबला मास असेल. ओके, जर त्याला मास असेल तर मास असलेल्या पार्टिकलला किंवा मास असलेल्या कुठल्याही ऑब्जेक्टला अंडर द ग्रॅव्हिटी काय करते बरं, डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग हा बॉबचा मास एम असेल, मास असलेल्या ऑब्जेक्टला अंडर द ग्रॅव्हिटी काय करते बरं, डाऊनवर्ड डायरेक्शन अट्रॅक्ट करते. मग मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वेट, म्हणजे त्या बॉबला काय बरं मग वेट असेल. त्या बॉबचं म्हणजे त्या पेंडुलमचं आपल्याला वेट मिळून गेलं. आपल्याला त्याच्यातले रेडियस मिळाले आर, लेंथ मिळाली एल, त्याच्यातला अँगल मिळाला थीटा आणि त्या बॉबचं मास होतं एम. म्हणजे त्याला ग्रॅव्हिटीने काय केलं बरं, अट्रॅक्ट केलं डाऊनवर्ड डायरेक्शन. मग मास इंटू ग्रॅव्हिटी, त्या बॉबचं आपल्याला वेट मिळालं. त्यानंतर हा जो स्ट्रिंग असेल तर त्या स्ट्रिंग मध्ये काहीतरी पर्टिक्युलर टेन्शन असेल, कारण की तो जो बॉब असेल तर तो बॉब त्या स्ट्रिंगच्या हेल्पने त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग जर त्या स्ट्रिंग मध्ये त्या स्ट्रिंग मुळे जर तो बॉब जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय म्हणजे त्या स्ट्रिंग मध्ये पर्टिक्युलर कुठलं तरी टेन्शन असेल. ओके, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जर एखादी खूप जर जड वस्तू असेल, सपोज एखादा स्टोन असेल, तो ग्राउंड फ्लोर म्हणजे सरफेस वरती जर पडला असेल तर तुम्ही त्याला तुमच्या हाताने त्याला उचलण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही त्या स्टोनला उचलण्याचा प्रयत्न करणार तर त्यावेळी तुमच्या हातामध्ये एक पर्टिक्युलर टेन्शन क्रिएट होईल. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हातामध्ये ताण पडेल तो. ओके, म्हणजे त्याच पद्धतीने जर हा पेंडुलम जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्यावेळी त्या स्ट्रिंग मध्ये पर्टिक्युलर एक टेन्शन असेल. मग ते जे टेन्शन असेल तर ते टेन्शनची डायरेक्शन असेल त्या स्ट्रिंगच्या डायरेक्शन म्हणजे अपवर्ड डायरेक्शन आहे टेन्शन. ओके, मास इंटू ग्रॅव्हिटी, डाऊनवर्ड डायरेक्शन टेन्शन, अपवर्ड डायरेक्शन आहे. आणखी परत त्या टेन्शनने दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. त्याच्यातला फर्स्ट कंपोनंटला अपवर्ड डायरेक्शन आहे टी कॉस थिटा. ओके, त्यानंतर आणखी त्या टेन्शनचा सेकंड कंपोनंट आला टुवर्ड्स द सेंटर. मग तो जो सेकंड कंपोनंट असेल टेन्शनचा तर तो टी कॉस थिटाला परपेंडिक्युलर असेल टुवर्ड्स द सेंटर, जस्ट लाईक दिस. दिस इज द सेकंड कंपोनंट ऑफ टेन्शन, टी साइन थिटा. ओके, टेन्शनने किती कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं, दोन कंपोनंटला रिझॉल्व्ह केलं. फर्स्ट होता टी कॉस थिटा आणि त्या टी कॉस थिटाला परपेंडिक्युलर दुसरा कंपोनंट होता म्हणजे टी साइन थिटा. आणि टी साइन थिटाची डायरेक्शन कोणती होती बरं, टुवर्ड्स द सेंटर. मग टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा जो फोर्स असेल तर तो म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. आणि अवे फ्रॉम द सेंटर ऍक्ट होणारा जो दुसरा फोर्स असेल तर तो म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स. टुवर्ड्स द सेंटर सेंट्रिपिटल फोर्स, अवे फ्रॉम द सेंटर सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, मग जेव्हा हा जेवढा अँगल थीटा अँगल असेल तेवढाच अँगल हा टेन्शन मध्ये आणि टी कॉस थिटा मध्ये तयार होणारा जो अँगल असेल तर तो अँगल सुद्धा थीटा अँगल असेल. म्हणजे दोन्ही जे अँगल असेल तर ते अँगल एकमेकांना इक्वल मध्ये असतील. ओके, मग त्यानंतर हा टेन्शनचा फर्स्ट कंपोनंट टी कॉस थिटा, दुसरा असेल टी साइन थिटा. त्यानंतर हा जो बॉब असेल तर हा बॉब काय करतो बरं, त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय विथ अ कॉन्स्टंट स्पीड जस्ट लाईक दिस. ही असेल हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. मग तो जर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय तर त्याच्यातली जी व्हेलॉसिटी असेल तर ती व्हेलॉसिटी असेल अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आपण रिप्रेझेंट करतोय ओमेगा. ओके, ओमेगा म्हणजे त्या कोनिकल पेंडुलम मध्ये असलेली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर त्या अँग्युलर व्हेलॉसिटी आपण दिली ओमेगाने. मग ओमेगाची व्हॅल्यू काय बरं ती 2π अपॉन टी. म्हणजे हा जो पेंडुलम असेल, हा जो कोनिकल पेंडुलम असेल किंवा हा जो बॉब असेल तर ह्या ठिकाणी ए पासून स्टार्ट झाला आणि ए ला एंड झाला. म्हणजे त्या ठिकाणी त्याने 2π इतकं डिस्प्लेसमेंट कव्हर अप केलं. मग डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे 2π हे त्याचं डिस्प्लेसमेंट असेल आणि डिस्प्लेसमेंटला विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला त्या पेंडुलम मध्ये असलेली जी अँग्युलर व्हेलॉसिटी असेल तर त्या अँग्युलर व्हेलॉसिटीची व्हॅल्यू मिळते 2π अपॉन टी. ओके, मग हे जे डायनॅमिक्स असतील तर त्या डायनॅमिक्सच्या बेसिसने आता आपल्याला त्याच्यातलं अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यातला टाइम ऑफ पिरियड आणि फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचं. आय थिंक हे जे सगळे डायनॅमिक्स असतील तर त्या डायनॅमिक्स तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड झाले असतील. मग त्या डायनॅमिक्सच्या बेसिसने आता आपल्याला त्याच्यातलं जे डेरिव्हेशन असेल तर ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे. मग आणखी जे सगळ्यात महत्त्वाची जी कन्सेप्ट असेल तर आपल्याला या थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे देअरफॉर ट्रिग्नोमेट्री मध्ये आपला फॉर्म असेल साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस. जर हा थिटा अँगल असेल तर थिटा अँगलच्या समोरची बाजू ही आपली अपोजिट असेल
ही असेल हायपोटेनियस आणि ही असेल ऍडजस्टंट. पण आपला साइन थिटाचा फॉर्म्युला काय म्हणतोय बरं, अपोजिट अपॉन हायपोटेनियस. मग अँगलच्या समोरची बाजू काय बरं, ही आपली आर म्हणजे रेडियस, ही असेल आपली अपोजिट साइड. आणि हा 90 डिग्रीचा जर अँगल असेल तर 90 डिग्रीच्या अँगलच्या समोरची बाजू ही ऑलवेज हायपोटेनियस असेल. म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट कोणती बरं ती आर अपॉन हायपोटेनियस कोणती बरं ती एल. ओके, पण मला आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आरला तर एल काय करतोय बरं, हा डिवाइड करतोय, अनदर साइड मल्टिप्लाय होऊन जातो. म्हणजे आर इज इक्वल टू एल इंटू साइन थिटा. ही आपल्याला ह्या ठिकाणी आर ची व्हॅल्यू मिळली. ही व्हॅल्यू कुठं आपल्याला एका ठिकाणी एका इक्वेशन मध्ये करायची, ती आपण आधीच या ठिकाणी फाइंड आउट केलेली. ओके, मग आता हे जे डायनॅमिक्स असेल तर त्या डायनॅमिक्सच्या बेसिसने आता आपल्याला जे इक्वेशन असेल, जे डेरिव्हेशन असेल तर ते सॉल्व्ह करायचे. देअरफॉर नाउ फ्रॉम फिगर आता मास इंटू ग्रॅव्हिटी, डायरेक्शन कोणती बरं, डाऊनवर्ड डायरेक्शन, एम इंटू जी, डाऊनवर्ड डायरेक्शन. त्याच्यानंतर आता टेन्शन असेल, टेन्शनची डायरेक्शन कशी बरं, ती अपवर्ड. टी कसं आहे बरं, हा अपवर्ड. ओके, त्यानंतर टी कॉस, टेन्शनचा फर्स्ट कंपोनंट टी कॉस थिटा आणि सेकंड कंपोनंट टी साइन थिटा. ओके, टी कॉस थिटा परपेंडिक्युलर टी साइन थिटा असेल. मग टी साइन थिटाचे डायरेक्शन कोणते बरं आहे, टुवर्ड्स द सेंटर आहे. टुवर्ड्स द सेंटर ऍक्ट होणारा फोर्स हा सेंट्रिपेटल फोर्स असेल आणि अवे फ्रॉम द सेंटर हा सेंट्रिफ्युगल फोर्स असेल. मला तर असं वाटतं की तुम्हाला प्रिव्हियस लेक्चर मध्ये म्हटलं होतं सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्स स्टडी करत असताना त्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की कुठलाही ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर त्याच्यावरती ऑलवेज दोन फोर्स ऍक्ट होत असतात. फर्स्ट म्हणजे टुवर्ड द सेंटर सेंट्रिपेटल फोर्स आणि दुसरा म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर हा सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, मग नाव आता हा बघा, मग टी कॉस थिटाची डायरेक्शन अपवर्ड आहे आणि एमजी ची डायरेक्शन ही डाऊनवर्ड आहे. म्हणजे टी कॉस थिटाला इक्वल मध्ये कोण असेल बरं, हा एम इंटू जी असेल. मग देअरफॉर टी कॉस थिटा इज इक्वल टू एम इंटू जी, याला इक्वेशन नंबर फर्स्ट ने रिप्रेझेंट करून दिलं. कारण की टी कॉस थिटाला इक्वल मध्ये कोण असेल, कारण की टी कॉस थिटाला बॅलन्स कोण करतोय बरं, हा एम इंटू जी करतोय. त्यानंतर टेन्शनचा सेकंड कंपोनंट टी साइन थिटा, डायरेक्शन काय बरं, टुवर्ड द सेंटर. मग टुवर्ड द सेंटर ऍक्ट होणारा फोर्स सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिपेटल फोर्सची व्हॅल्यू काय बरं, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, किंवा आपण त्याला एम आर ओमेगा स्क्वेअर हे सुद्धा त्याचं व्हॅल्यू आपण पुट अप करू शकतो. म्हणजे हा जो टी साइन थिटा असेल तर हा टी साइन थिटा सेंट्रिपेटल फोर्सला प्रोव्हाइड करतो. मग देअरफॉर टी साइन थिटा इज इक्वल टू कोणता फोर्स, सेंट्रिपेटल फोर्स, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर. दॅट विल द इक्वेशन नंबर सेकंड. नाउ देअरफॉर डिवाइड इक्वेशन सेकंड बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. आता आपल्याला इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर फर्स्ट ने काय करायचं बरं, डिवाइड करायचंय. देअरफॉर डिवाइड इक्वेशन नंबर सेकंड बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. देअरफॉर टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू, आता साइन इक्वेशन नंबर सेकंडची व्हॅल्यू आपल्याला एम आर ओमेगा स्क्वेअर पुट अप करायची. एम आर ओमेगा स्क्वेअर अपॉन इक्वेशन नंबर फर्स्ट टी कॉस थिटा. टी कॉस थिटाची व्हॅल्यू काय बरं, एम इंटू जी. ओके, आपण इक्वेशन नंबर सेकंडला इक्वेशन नंबर फर्स्ट ने डिवाइड करून दिलेले. आता बघा न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला टी गेट कॅन्सल, एलच्या साइडला आरएचएस ला एम गेट कॅन्सल, रिमेनिंग काय असेल बरं, तो sin थिटा अपॉन cos थिटा इज इक्वल टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर अपॉन जी असेल. पण आपल्याला ह्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओमेगाला आर मल्टिप्लाय करतोय आणि जी डिवाइड करतोय. मग डिवाइड होणारा जी इकडे त्यांना काय करून देईल बरं, तो मल्टिप्लाय करून देईल आणि मग जो मल्टिप्लाय होणारा जो आर असेल तर इकडे त्यांना तो डिवाइड करून देईल. म्हणजे देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू, आता ओमेगा स्क्वेअर मी ह्या साइडला लिहितोय. आता ओमेगा स्क्वेअरला मल्टिप्लाय होणारा आर इकडे त्यांना काय करून दिलं बरं, तो डिवाइड आणि डिवाइड होणारा जी इकडे त्यांना मल्टिप्लाय. म्हणजे देअरफॉर आता हा जी इकडे त्यांना मल्टिप्लाय करून देईल म्हणजे जी साइन थिटा अपॉन मल्टिप्लाय होणारा आर डिवाइड म्हणजे आर इंटू कॉस थिटा. ओके, बट आर इज इक्वल टू व्हॉट, आर ची व्हॅल्यू आपण मगाशी फाइंड आउट केली एल इंटू साइन थिटा. ओके, आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट अप करून द्या. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन, आता आर ची व्हॅल्यू काय पुट अप करायची, एल इंटू साइन थिटा इंटू कॉस थिटा. ओके,
आरची व्हॅल्यू आपण काय पुट ऑफ केले एल इंटू साइन थिटा आणि हा कॉस थिटा ऍज इट इज या ठिकाणी ठेवून दिलेला आहे. मग देअरफॉर न्यूमरेटरचा साइन थिटा डिनोमिनेटरचा साइन थिटा गेट कॅन्सल. मग ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी अपॉन एल इंटू कॉस थिटा, कारण की साइन थिटा गेट कॅन्सल असेल. मग आपल्याला फक्त अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची, अँगुलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा नाही. देअरफॉर टेकिंग अ स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड आता जर एलएचचा जर स्क्वेअर असेल तर तो स्क्वेअर आपण आरएचएसला अप्लाय करू शकतो. म्हणजे ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ काय असेल बरं तो जी अपॉन एल इंटू कॉस थिटा, दॅट विल बी द व्हॅल्यू ऑफ अँगुलर व्हेलॉसिटी. ओके, त्या पेंडुलम मध्ये असलेली जी अँगुलर व्हेलॉसिटी असेल तर त्या अँगुलर व्हेलॉसिटीचं इक्वेशन मिळतं आपल्याला ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल इंटू कॉस थिटा. याला इक्वेशन नंबर 3 ने मी रिप्रेझेंट करून दिलं. त्यानंतर आता हा जो कोनिकल पेंडुलम असेल तर त्या कोनिकल पेंडुलम मध्ये असलेला जो पिरियड असेल तर त्या पिरियडचे सुद्धा आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे, त्याचे डेरिव्हेशन सॉल्व्ह करायचे. देअरफॉर नाउ पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम ओके. देअरफॉर आता आपल्याला हे जे इक्वेशन असेल तर त्या इक्वेशन थ्रीचा आपल्याला देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर 3 च्या हेल्पने आता आपल्याला त्याच्यातला जो पिरियड असेल तर त्या पिरियडचं इक्वेशन फाइंड आउट करायचे. बट ओमेगा इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. आता हा जो ओमेगा असेल तर त्या ओमेगाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला 2 पाय अपॉन टी. मग देअरफॉर आता हे 2 पाय अपॉन टी ची व्हॅल्यू असेल तर ते 2 पाय अपॉन टी ची व्हॅल्यू आता आपल्याला ओमेगा म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये पुट ऑफ करून द्यायची. देअरफॉर 2 पाय अपॉन टी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल इंटू कॉस थिटा. ठीक आहे, आता आपण ओमेगाची व्हॅल्यू काय पुट ऑफ केली पाहिजे 2 पाय अपॉन टी कुठे इक्वेशन नंबर 3 मध्ये. आता जे ही इक्वेशन मिळतं तर त्या इक्वेशनला इन्व्हर्स करून द्या, म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटरला. देअरफॉर टी अपॉन 2 पाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, जर आपण एलएचएस ला जर इन्व्हर्स केलं असेल तर आरएचएस ला पण आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल. म्हणजे हा एल कॉस थिटा आता हा न्यूमरेटरला गेला, मग एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, आपल्याला काय फाइंड आउट करायचं बरं पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. आणि पिरियड आपण कशाने रिप्रेझेंट करतो बरोबर टी म्हणजे काय असेल बरं त्या कोनिकल पेंडुलम मध्ये असला जो पिरियड असेल तर तो पिरियड आपण टी ने रिप्रेझेंट करतोय. मग आपल्याला जर टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तर टीला तुमचा 2 पाय काय करतो बरं हा डिवाइड करतो, अनदर साइड तो मल्टिप्लाय करून देईल. म्हणजे देअरफॉर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ ओके एल इंटू कॉस थिटा अपॉन जी, दॅट विल बी द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. याला इक्वेशन नंबर 4 ने रिप्रेझेंट करून दिलं. आधी आपण अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड आउट केली. आता अँगुलर व्हेलॉसिटी पासून आपण काय फाइंड आउट केला बरं त्याच्यातला पिरियड फाइंड आउट केला. आता आपल्याला फायनली तो जो कोनिकल पेंडुलम असेल तर त्या कोनिकल पेंडुलम मधली फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. ओके, देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ कोनिकल पेंडुलम ठीक आहे. नाउ देअरफॉर frequency is equal to 1 upon t. Number of oscillation per unit time is called as frequency असेल. ओके, मग आता आपल्याला t ची व्हॅल्यू मिळून गेली 2 पाय अंडर रूट ऑफ एल इंटू कॉस थिटा अपॉन जी. आता ही व्हॅल्यू आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये पुट ऑफ करायची. म्हणजे जे पिरियडची व्हॅल्यू असेल तर ती पिरियडची व्हॅल्यू आता आपल्याला या फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये पुट ऑफ करायची. देअरफॉर n इज इक्वल टू 1 अपॉन t ची व्हॅल्यू काय बरं ती 2 पाय अंडर रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, पुट ऑफ करून दिली. आता बघा मग डिनॉमिनेटर ऑलवेज न्यूमरेटर. n इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय कॉमन असेल बाहेर दिला मी. आता हा काय असेल बरं डिनॉमिनेटर म्हणजे हा डिनॉमिनेटर म्हणजे जी जो असेल तर हा जी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर आहे म्हणजे तो न्यूमरेटरला अंडर रूट ऑफ जी अपॉन एल इंटू कॉस थिटा, that will be the frequency of conical pendulum. Okay, this is the equation number 5. Okay, विद्यार्थी मित्रांनो आपण कोनिकल पेंडुलमची अँगुलर व्हेलॉसिटी फाइंड आउट केली इक्वेशन नंबर 3 मध्ये ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ जी अपॉन एल इंटू कॉस थिटा. तर त्या अँगुलर व्हेलॉसिटी पासून आपण त्याच्यातला पिरियड फाइंड आउट केला टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ एल इंटू कॉस थिटा अपॉन जी. इक्वेशन नंबर 4 मध्ये दिला तो.
त्यानंतर त्या कोनिकल पेंडुलम मध्ये असलेली जी फ्रिक्वेन्सी असेल तर ती फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट केली n = 1/2π√g/11 cos θ. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की कोनिकल पेंडुलम मध्ये आपला अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यातला पिरियड आणि त्याच्यातली फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची. ओके त्यानंतर आपण सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलमची कन्सेप्टही आपण व्यवस्थित अंडरस्टँड केली. त्याच्यातलं आपलं जे डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं तर त्या डेरिव्हेशनने तुम्हाला प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. आपण हे जे डेरिव्हेशन असेल तर ते डेरिव्हेशन आपण ह्या डायग्राम्स मध्ये यूज करणारे किंवा त्या डायग्राम्स मध्ये ऍक्ट होणारे जे डायनॅमिक्स असतील तर त्या डायनॅमिक्सच्या बेसिसने सॉल्व्ह केले. ओके मग आजच्या लेक्चरमध्ये कोनिकल पेंडुलम असेल, सिंपल पेंडुलम असेल, त्यांची कन्सेप्ट असेल. त्यानंतर त्या कोनिकल पेंडुलम मध्ये असलेली अँग्युलर व्हेलॉसिटी, त्याच्यातला पिरियड आणि त्याच्यातली जी फ्रिक्वेन्सी असेल तर ती फ्रिक्वेन्सी किंवा ते डेरिव्हेशन प्रत्येकाला समजलं असेल. ओके प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. ओके जर नसेल समजलं तर मला तर असं वाटतं की हे फारसं अवघड नाही. जर तुम्ही हा व्हिडिओ जर रिपीट बघितला तर एकदम सिंपल असेल. डेरिव्हेशन फारसं अवघड नाही, त्याची कन्सेप्ट आणि हे डायनॅमिक्स तर अजिबात अवघड नाही. ओके आय होप की हे लेक्चर प्रत्येकाला अंडरस्टँड झालं असेल. ओके तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू.